नमस्कार श्रोते हो. सनातन शास्त्र या आपल्या पॉडकास्टमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी आज खूपच उत्सुक आहे कारण आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो अत्यंत कळीचा आहे. हो, आणि तितकाच गुंतागुंतीचा सुद्धा. अगदी बरोबर. आपण अनेकदा बातम्यांमध्ये किंवा राजकीय चर्चांमध्ये मनुवाद हा शब्द ऐकतो. म्हणजे सोशल मीडियावर तर हा शब्द अगदी एखाद्या राजकीय शिक्क्यासारखा वापरला जातो. नक्कीच. उजव्या आणि डाव्या विचारधारेच्या संघर्षात हा शब्द नेहमीच केंद्रस्थानी असतो. हो ना, पण श्रोते हो, अनेकांना ही माहीत नसतं की ज्या ग्रंथावरून हा शब्द आलाय त्या मनुस्मृतीचा उल्लेख प्राचीन काळातील अनेक प्रमुख ग्रंथांमध्ये कायद्याचे कठोर पुस्तक म्हणून नव्हे तर केवळ तत्कालीन समाजासाठी मार्गदर्शक तत्वे असा केला होता. खरंय, आणि म्हणूनच आज आपण या विषयाची सखोल चर्चा करणार आहोत. हो, मग एका मार्गदर्शक पुस्तकाचं रूपांतर एका शोषक हत्यारात आणि एका राजकीय शिक्क्यात कसं झालं, आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. प्राचीन वैदिक ज्ञान आणि आपली आजची आधुनिक जीवनशैली यांची सांगड घालण्याचा आपला नेहमीच प्रयत्न असतो. आणि तेच या पॉडकास्टचं मुख्य ध्येय आहे. बरोबर. तर आजचा आपला विषय आहे मनुवाद. म्हणजे तो नेमका काय आहे, त्याचा इतिहास काय आहे आणि तो आजच्या काळात कसा समजून घ्यावा. मला असं वाटतं की या विषयावर आज तटस्थपणे चर्चा करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. कारण आपण अनेकदा फक्त वरवरची लेबल्स पाहतो, पण त्यामागची ऐतिहासिक आणि समाजशास्त्रीय यंत्रणा समजून घेत नाही. आपण आज जे मनुवाद म्हणतो तो शब्द मुळात प्राचीन शास्त्रांमध्ये या नकारात्मक अर्थाने किंवा राजकीय शिक्का म्हणून अस्तित्वातच नव्हता. बापरे, म्हणजे मूळ उद्देश काही वेगळाच होता तर? नक्कीच. स्मृतिग्रंथांचा मूळ उद्देश हा काळाप्रमाणे बदलणारे नियम सांगणे हा होता. ते एक प्रवाही मार्गदर्शन होते. जेव्हा मी आपल्या आजच्या चर्चेचे विविध संदर्भ आणि ऐतिहासिक नोंदी वाचत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की प्राचीन समाजाची ही रचना अगदी एखाद्या ओपन सोर्स सॉफ्टवेअर सारखी होती. ओपन सोर्स सॉफ्टवेअर हे रूपक खूपच रंजक आहे. हो, म्हणजे सुरुवातीला एक कोड लिहिला गेला जो समाजाचे काम सुरळीत चालण्यासाठी सगळ्यांसाठी खुला होता. त्यात नवीन गोष्टी समाविष्ट करण्याची, म्हणजे टेक भाषेमध्ये सांगायचे तर पुल रिक्वेस्ट स्वीकारण्याची लवचिकता होती. अगदी अचूक. पण नंतर काही लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी तो कोड लॉक केला, त्याचे हक्क स्वतःकडे ठेवले आणि त्याचा मूळ उद्देशच पूर्णपणे बदलून टाकला. हे रूपक या ऐतिहासिक प्रक्रियेला खूप छान स्पष्ट करते. मनुवाद या शब्दाचे दोन पूर्णपणे भिन्न अर्थ आणि काळ आहेत. जर आपण ऐतिहासिक आणि पारंपरिक अर्थाने पाहिले तर मनु हे धर्मविधाता मानले जातात. म्हणजे काय? कायदे देणारे. हो, त्यांनी समाजाला तत्कालीन परिस्थितीनुसार काही नियम दिले. मनुस्मृतीचा मूळ हेतू हा समाजात सुव्यवस्था निर्माण करणे हा होता. प्राचीन काळी जेव्हा समाज मोठा आणि गुंतागुंतीचा होत होता तेव्हा प्रत्येकाला त्यांच्या कर्तव्यांची म्हणजेच धर्माची जाणीव करून देणे हा त्यामागचा विचार होता. ती एक व्यवस्थापन प्रणाली होती. पण तिथेच एक मोठी मेख आहे ना. ती व्यवस्थापन प्रणाली केवळ मार्गदर्शनासाठी होती. पण आज मनुवाद हा शब्द शोषणाचा आणि अन्यायाचा समानार्थी बनला आहे. हो, आणि त्याचे कारणही तसेच आहे. आधुनिक काळात विशेषतः डॉक्टर B.R. आंबेडकर यांसारख्या समाजसुधारकांनी आणि विचारवंतांनी मनुवाद या शब्दाला जन्मावर आधारित जातीय उतरंड आणि सामाजिक असमानतेचे प्रतीक मानले. खरंय. ज्या व्यवस्थेत एका विशिष्ट वर्गाला केवळ जन्मावरून विशेषाधिकार मिळतात आणि इतरांचे मूलभूत मानवी हक्क नाकारले जातात, ती व्यवस्था म्हणजे मनुवाद, अशी मांडणी त्यांनी केली. आणि ती मांडणी त्या काळातील जळजळीत वास्तवावर आधारित होती. कारण डॉक्टर आंबेडकरांच्या काळापर्यंत तो ओपन सोर्स कोड पूर्णपणे लॉक होऊन एक क्रूर कायदा बनला होता. म्हणजे मूळ लवचिकता पूर्णपणे संपली होती. अगदी बरोबर. ज्यांनी तो कोड लॉक केला त्यांनी स्वतःच्या विशेषाधिकारांचे रक्षण करण्यासाठी धर्माचा आणि शास्त्रांचा चुकीचा आधार घेतला. अनिलेशन ऑफ कास्टमध्ये डॉक्टर आंबेडकरांचा युक्तिवाद अत्यंत यांत्रिक आणि तर्कशुद्ध आहे. हो, त्यांनी खूप सखोल अभ्यास मांडला आहे त्यात. त्यांनी केवळ अन्यायी प्रथेला विरोध केला नाही, तर त्या प्रथेला दैवी ठरवणाऱ्या ग्रंथांच्या प्रामाण्यालाच आव्हान दिले. त्यांच्या मते जर एखादा ग्रंथ अशा विषमतेला आणि शोषणाला कायदेशीर किंवा धार्मिक मान्यता देत असेल तर तो पूर्णपणे नाकारणे हाच समानतेचा एक मेव मार्ग आहे. पण मला इथे खूप मोठा विरोधाभास दिसतो आणि तो समजून घेणं महत्वाचे वाटते.
कोणता विरोधाभास? जर आपण अत्यंत आदरणीय अशा श्रीमद भगवद्गीतेचा संदर्भ घेतला तर तिथे साक्षात भगवंतांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितले आहे की वर्ण हा माणसाचे गुण आणि कर्म यावर आधारित आहे, जन्मावर नाही. अगदी स्पष्ट उल्लेख आहे तसा. मग जर मूळ तत्वज्ञान इतके प्रवाही आणि गुणांवर आधारित होते तर समाजात जन्मावर आधारित इतकी कडक जातीय व्यवस्था कशी निर्माण झाली? आपण या मूळ मार्गावरून नेमके कसे आणि केव्हा भरकटलो? हा प्रश्न खूपच महत्वाचा आहे. या प्रश्नाचं उत्तर मानवी प्रवृत्ती, अर्थशास्त्र आणि सत्तेच्या समाजशास्त्रामध्ये दडलेले आहे. म्हणजे केवळ धर्मात नाही तर अर्थकारणात. होय, शुद्ध तात्विक पातळीवर वर्णव्यवस्था खरोखरच लवचिक होती. ती व्यक्तीची चेतना, बौद्धिक कल आणि कार्यक्षमतेवर आधारित होती. पण जमिनीवरचा वास्तव नेहमीच तात्विक आदर्शांपेक्षा वेगळं असतं. हे तर आजकालच्या जगातही आपल्याला पाहायला मिळतं. अगदी तसंच. जेव्हा समाज स्थिर होतो, शेती आणि व्यवसायातून संपत्ती निर्माण होते, तेव्हा मानवी प्रवृत्ती नेहमी स्वतःची सत्ता, संपत्ती आणि अधिकार अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करते. कालांतराने समाजात एक अत्यंत व्यावहारिक अडचण निर्माण झाली. ती म्हणजे कोणाचे गुण कोण ठरवणार? कोणतीही मध्यवर्ती परीक्षा किंवा यंत्रणा तेव्हा नव्हती. पण एक मिनिट, केवळ गुण ठरवण्याची सोय किंवा प्रशासकीय अडचण म्हणून समाजाने जन्मावरून ओळख निश्चित केली, हे कारण मला थोडं अपुरं वाटतंय. बरं. सत्तेचा स्वार्थ आणि संपत्तीचं केंद्रीकरण हे त्यामागचं मुख्य कारण नव्हतं का? म्हणजे एखाद्या प्रस्थापित व्यक्तीचा मुलगा जर कर्तृत्ववान नसेल तरीही त्याला तोच आदर, तीच संपत्ती आणि तोच व्यवसाय विनासायास मिळावा, ही मानवी स्वार्थाचीच तर परिणती आहे. हा अत्यंत अचूक मुद्दा मांडलात तुम्ही. आणि त्यासाठीच त्यांनी रोटी-बेटी व्यवहार म्हणजेच आंतरजातीय विवाहांवर बंदी घातली असावी. हो, आंतरजातीय विवाहांवर घातलेली बंदी, ज्याला आपण एंडोगॅमी म्हणतो, हाच तो टर्निंग पॉइंट होता जिथे वर्ण हा जातीमध्ये बदलला. म्हणजेच लवचिकता संपून कडकपणा आला. सुरुवातीला व्यवसायाचं ज्ञान कुटुंबातून पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करणे ही एक सोय होती, पण लवकरच त्याचं रूपांतर सत्तेच्या आणि ज्ञानाच्या मक्तेदारीत झाले. ज्यांच्याकडे सत्ता, ज्ञान आणि संपत्ती होती त्यांनी ती सत्ता आपल्याच रक्ताच्या पिढ्यांकडे राहावी यासाठी विवाहाचे नियम अत्यंत कडक केले. जन्म ही एक सहज दिसणारी आणि न बदलता येणारी गोष्ट आहे. बरोबर, गुण बदलू शकतात पण जन्म नाही. त्यामुळे गुणांऐवजी जन्माला सर्वस्व मानले गेले. इथे एक ऐतिहासिक आणि समाजशास्त्रीय सिद्धांत आपण लक्षात घेतला पाहिजे. जेव्हा एखादी प्रवाही व्यवस्था स्वतःच्या स्वार्थासाठी कडक बनवली जाते तेव्हा ती स्वतःहून पुन्हा कधीच लवचिक होत नाही. ती केवळ शोषणाचे साधन बनते. अगदी बरोबर. आणि म्हणूनच समाजातील वंचितांना ह्या व्यवस्थेविरुद्ध एवढा प्रखर लढा द्यावा लागला. कारण केवळ आमचे मूळ तत्वज्ञान चांगले होते असे सांगून ज्यांचे अतोनात नुकसान झाले आहे त्या लाखो लोकांचे अश्रू पुसले जाणार नव्हते. नक्कीच नाही. त्यांच्यासाठी हा जुना इतिहास नव्हता तर ते रोजचे जगण्याचं वास्तव होते. पण ह्या ऐतिहासिक प्रवासात आणखी एक मोठा टप्पा आहे ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. कोणता? मला नेहमी एक रूपक आठवतं. अनेकांना असे वाटते की ब्रिटिशांच्या चुकीच्या धोरणांची शिक्षा आज सनातन धर्माला मिळत आहे. हे म्हणजे घरात आधीच थोडा कचरा आणि अडचण असताना बाहेरच्या व्यक्तीने येऊन पूर्ण घर जाळून टाकण्यासारखे आहे आणि आता दोष मात्र घराच्या मूळ रचनेला दिला जात आहे. या उतरंडीला खऱ्या अर्थाने कायदेशीर सिमेंट कोणी लावलं असेल तर ते ब्रिटिशांच्या वसाहतवादाने. हे सिमेंटच्या कालव्याचे रूपक या परिस्थितीला तंतोतंत लागू पडते. आपण अनेकदा म्हणतो की ब्रिटिशांनी फोडा आणि जोडा नीती वापरली, पण त्यांनी हे प्रशासकीय पातळीवर कसे केले? या ऐतिहासिक सत्याचे 3 पदर आहेत जे आपण समजावून घेतले पाहिजेत. कोणते 3 पदर? पहिला पदर आहे मूळ सनातन धर्म, जो अत्यंत लवचिक, सर्वसमावेशक आणि गुणांवर आधारित होता. हो, जो आपण सुरुवातीला पाहिला. दुसरा पदर आहे शतकानुशतके झालेली सामाजिक विकृती, जिथे ब्रिटिशांच्या आगमनापूर्वीच जन्मावर आधारित भेदभाव, उच्चनिष्ठेच्या कल्पना आणि मानवी स्वार्थातून आलेले क्रूर शोषण अस्तित्वात होते. म्हणजे तो कचरा घरात आधीपासूनच होता. होय. आणि तिसरा सर्वात महत्वाचा पदर आहे ब्रिटिशांची कायदेशीर आणि प्रशासकीय कडकपणा. ब्रिटिशांनी नक्की अशी कोणती प्रशासकीय यंत्रणा राबवली ज्यामुळे ही व्यवस्था एवढी कडक आणि कागदोपत्री सीलबंद झाली? त्याची सुरुवात 1871च्या पहिल्या देशव्यापी जनगणनेपासून झाली. जनगणनेचा उद्देश केवळ लोकमोजणे हा नव्हता. मग अजून काय होतं?
ब्रिटिशांना भारतावर राज्य करण्यासाठी, कर वसूल करण्यासाठी आणि इथल्या गुंतागुंतीच्या समाजाचं वर्गीकरण करण्यासाठी काहीतरी ठोकताळे हवे होते. त्यांनी हर्बट होप रिजले सारखे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून भारतीयांना विशिष्ट जातीच्या रकान्यांमध्ये नोंदवण्यास सुरुवात केली. म्हणजे त्यांनी लोकांना कागदावर अडकवलं. त्यांनी इथले काही जुने ग्रंथ, जसे की मनुस्मृती, उचलले आणि त्याला संपूर्ण हिंदू समाजाचा समान नागरी कायदा मानला. अरे अच्छा. ज्या समाजातील नियम लवचिक होते, वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या समुदायात वेगवेगळे होते, तिथे त्यांनी युरोपियन पद्धतीचा एकच कठोर कायदा लादला. याचाच अर्थ असा की जर एखाद्या व्यक्तीला सरकारी नोकरी हवी असेल, जमिनीचा कायदेशीर अधिकार हवा असेल किंवा न्यायालयात दाद मागायची असेल, तर त्याला त्या कागदावरच्या जातीच्या रकान्यात बसावेच लागत होते. अगदी बरोबर. प्रशासनाने जातीला एक अपरिवर्तनीय कायदेशीर अस्तित्व दिले. बापरे. म्हणजे जो मार्ग आधी थोडाफार बदलता येत होता तो त्यांनी कायमचा बंद केला. आणि तिथूनच खरी अडचण सुरू झाली. ब्रिटिशांनी भेदभाव नव्याने निर्माण केला नाही, तो आधीपासून समाजात खोलवर रुजलेला होताच, पण त्याने तो अत्यंत पद्धतशीर, कायदेशीर आणि अपरिवर्तनीय बनवला. जो समाज आधी थोडाफार प्रवाही होता, जिथे एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात जाण्याची, नवीन कौशल्य शिकण्याची थोडी तरी मुभा होती, त्याला त्याने प्रशासकीय सोयीसाठी एका कायमस्वरूपी चौकटीत अडकवले. यामुळेच आज समाजात एक मोठा वैचारिक गोंधळ दिसतो. एका बाजूला ज्यांनी पिढ्यानपिढ्या हा अन्याय सहन केला आहे त्यांच्या खऱ्या वेदना आहेत आणि त्यांचा आक्रोश रास्त आहे. नक्कीच. आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना आपल्या मूळ सनातन धर्माच्या तात्विक आदर्शांचा अभिमान आहे, त्यांना वाटते की वसाहतवादाने आणि नंतरच्या राजकारणाने आपल्या धर्माची बदनामी केली. आणि या दोन्ही गोष्टी एकाच वेळी वेगवेगळ्या पातळ्यांवर सत्य आहेत. पण मग आजच्या काळात आपण यातून मार्ग कसा काढायचा? जर मनुवादी किंवा विशिष्ट जातीची लेबल्स आज केवळ राजकीय हत्यारे बनली आहेत, तर आपण या जुन्या ओळखीच्या पलीकडे कसे जायचे? हाच तर खरा प्रश्न आहे. विशेषतः ज्यांना ऐतिहासिकदृष्ट्या शूद्र म्हटले गेले, त्यांनी आजच्या जगात स्वतःच्या ओळखीकडे कसे पाहावे? आपण कायम भूतकाळाचे ओझे वाहू शकत नाही ना? हा, या सखोल चर्चेचा सर्वात महत्त्वाचा आणि आशेचा टप्पा आहे. सर्वात आधी आपल्याला शूद्र या शब्दाचा मूळ अर्थ आणि त्याची कार्यपद्धती समजावून घ्यावी लागेल. बरं, मूळ अर्थ काय होता? प्राचीन काळी शूद्र ही जन्मावर आधारित कमीपणाची ओळख नव्हती, जो आपल्या कौशल्यातून, श्रमातून आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीतून समाजाची सेवा करतो, तो वर्ग म्हणजे शूद्र. म्हणजे ते एक कार्यात्मक रूप होते. होय, समाजात विचार करणारे जितके महत्त्वाचे आहेत, तितकेच प्रत्यक्ष कृती आणि अंमलबजावणी करणारेही महत्त्वाचे आहेत. अगदी बरोबर. पण आजचा सर्वात मोठा सापळा म्हणजे या जुन्या कार्याला स्वतःची कायमची आणि कमीपणाची ओळख बनवून घेणे आणि स्वतःला कायम पीडित मानत राहणे. याचा अर्थ असा की भूतकाळात जे घडले ते नाकारायचे नाही, त्या अन्यायावर पांघरूण घालायचे नाही, पण त्या भूतकाळाला आपले आजचे भविष्यही ठरवू द्यायचे नाही. अगदी तेच. पण हे प्रत्यक्षात कसे आणायचे? कारण पिढ्यानपिढ्या चालत आलेला न्यूनगंड केवळ शब्दांनी पुसला जात नाही. त्यासाठी खऱ्या स्वातंत्र्याचा मार्ग म्हणजे आपल्या कामाचा आणि कौशल्याचा आदर परत मिळवणे. म्हणजे कामाची प्रतिष्ठा वाढवणे? हो. जेव्हा एखादा कारागीर केवळ मजुरी न करता आपल्या कामात नाविन्य आणतो आणि कलाकार बनतो, जेव्हा एक कामगार केवळ कुणाच्या तरी हाताखाली काम न करता स्वतः निर्माता बनतो, तेव्हा तिथे खऱ्या ताकदीचा जन्म होतो. खूपच सुंदर विचार आहे हा. आधुनिक जगात कौशल्य आणि त्या कौशल्यावरची मालकी ही कोणत्याही जुन्या लेबल्सना सहज नष्ट करू शकते. समाजाची प्रगती श्रमाच्या प्रतिष्ठेवरच अवलंबून असते. श्रमाची प्रतिष्ठा ही बाहेरची ताकद झाली, पण आतून वैचारिक पातळीवर ही समतेची स्पष्टता येण्यासाठी आपल्याला आपल्याच प्राचीन शास्त्रांच्या मूळ गाभ्याकडे परत जावं लागेल, असं मला वाटतं. नक्कीच जावं लागेल. कारण जोपर्यंत मनातून आपण सर्व एक आहोत ही भावना येत नाही, तोपर्यंत फक्त आर्थिक प्रगती करून समाज एकसंध होत नाही. पैशाने वर्ग बदलतात, पण वृत्ती बदलण्यासाठी अध्यात्म लागते. आणि तिथेच योग आणि ज्ञान ची खरी ताकद आपल्याला समजते. बरोबर. हे फक्त मंदिरात उच्चारायचे आध्यात्मिक शब्द नाहीत, तर ती एक अत्यंत व्यावहारिक मानसशास्त्रीय यंत्रणा आहे. योग म्हणजे जोडणे, खंडित झालेल्या समाजाला आणि स्वतःच्या विस्कळीत मनाला जोडणे. आणि ज्ञान? ज्ञानच्या माध्यमातून मानवाने स्वतःची अंतर्गत ताकद ओळखली पाहिजे. आपले वेदांत तत्वज्ञान अत्यंत स्पष्टपणे सांगते की आपल्या सर्वांच्या आत एकच आत्मा आहे. तो आत्मा कोणत्याही जातीचा, वर्णाचा किंवा लिंगाचा नसतो. आणि हाच आत्मा त्या विश्वाच्या सर्वोच्च ब्रह्मतत्वाचा अंश आहे.
जेव्हा आपण स्वतःला केवळ एक देह किंवा जात न मानता आत्मा मानतो तेव्हा समोरचाही त्याच ब्रह्मतत्वाचा अंश आहे हे आपोआप मान्य होते. अगदी बरोबर. आणि त्यातूनच समाजात खऱ्या अर्थाने परस्पर ऋणानुबंध निर्माण होतात. हे ऋणानुबंध सत्तेवर, भीतीवर किंवा जन्मावर आधारित नसतात, तर ते एकमेकांच्या श्रमाच्या आणि अस्तित्वाच्या आधारावर आधारित असतात. एकमेकांशिवाय आपण अपूर्ण आहोत ही जाणीव म्हणजेच खरे ऋणानुबंध. हो ना. जेव्हा आपण या उच्च तात्विक पातळीवरून स्वतःकडे आणि समाजाकडे पाहतो तेव्हा जुनी लेबल्स, ऐतिहासिक कटुता आणि राजकीय शिक्के आपोआप गळून पडतात. हे जुने ओझे फेकून देण्याची ताकद फक्त याच ज्ञानमार्गात आहे. खरे. सनातन धर्माचा मूळ उद्देशच हा माणसाला मुक्त करणे आहे, त्याला बांधून ठेवणे नाही. हे ऐकताना खरोखरच हृदय भरून येतं. कारण सनातन धर्माचे रक्षण करणे याचा अर्थ असा अजिबात नाही की इतिहासात काही चुकीचे घडले नाही असे आपण आंधळेपणाने किंवा हट्टाने म्हणावं. अजिबात नाही. वास्तवाचा स्वीकार करायलाच हवा. समाजाचे वास्तव भीषण होते आणि अन्याय झाले हे प्रामाणिकपणे स्वीकारायलाच हवे. सनातन धर्माचे खरे रक्षण करणे म्हणजे हे ठामपणे मानणे की आपले मूळ सत्य अत्यंत पवित्र आणि समतेवर आधारित होते. होय. पण मानवी स्वार्थापायी आपण त्या मूळ मार्गावरून भरकटलो आणि आता आपण पुन्हा त्या खऱ्या सत्याशी, खऱ्या ज्ञान आणि एकतेशी जोडले जात आहोत. अगदी योग्य सारांश काढलात तुम्ही. आपण सर्वजण पहा, जेव्हा आपण एखाद्या प्राचीन मंदिरात जातो आणि तिथे अत्यंत आदराने आणि भक्तीने पवित्र मंत्र म्हणतात, तेव्हा तो नाद, तो स्पंदनांचा आवाज सर्वांसाठी समान असतो. नक्कीच. तो मंत्र कोणाचीही जात, बँक बॅलन्स किंवा राजकीय विचार विचारत नाही. तो थेट प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचतो. तिथे कोण मोठा आणि कोण छोटा हा प्रश्नच उरत नाही. तेच आपले खरे सनातन स्वरूप आहे. हीच आपल्या संस्कृतीची आणि शास्त्रांची मूळ ताकद आहे. सनातन म्हणजे जे कायम नित्य नूतन आहे, जे नदीसारखे प्रवाही आहे आणि जे स्वतःला काळाप्रमाणे शुद्ध करत पुढे जाते. आपण भूतकाळातील चुकांमधून शिकून जेव्हा या मूळ ब्रह्मतत्वाकडे परत जातो तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने एक सुदृढ आणि एकसंध समाज घडवू शकतो. लेबल्सच्या पलीकडे जाऊन माणसाला माणूस म्हणून पाहणे हेच आजचे सर्वात मोठे आव्हान आणि उपाय आहे. आजच्या या सखोल चर्चेतून आपल्याला खूप काही नवीन आणि वेगळ्या दृष्टिकोनातून शिकायला मिळाले. इतिहास हा कायमच गुंतागुंतीचा असतो. तो केवळ कृष्णधवल रंगात रंगवता येत नाही. हो, ते शक्यच नाही. पण आपलं भविष्य मात्र एका स्वच्छ पांढऱ्या कागदासारखे आहे, ज्यावर आपण जुने कटू पूर्वग्रह न लिहिता नवीन आणि समतेवर आधारित विचार लिहू शकतो. अगदी बरोबर. जसा पांढरा रंग सर्व रंगांना स्वतःत सामावून घेऊन एक शांतता आणि प्रकाश निर्माण करतो, तसेच आपले मनही सर्वसमावेशक आणि पूर्वग्रहांपासून मुक्त असले पाहिजे. आणि हाच विचार आपण पुढे नेला पाहिजे. श्रोतेहो, जर आपण आमचा हा सखोल अभ्यास आणि ही आजची चर्चा एन्जॉय केली असेल तर सनातन शास्त्राच्या या प्रवासात नक्की सहभागी व्हा. हा भाग नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हो, आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. नक्कीच. कॉमेंट करून आम्हाला नक्की सांगा की सनातन धर्मातील कोणती गोष्ट आपल्याला आजच्या काळात सर्वात महत्त्वाची आणि उपयुक्त वाटते. समाजातील ही खुली वैचारिक देवाणघेवाणच आपल्याला प्रगल्भ बनवते. त्यामुळे श्रोत्यांचे विचार जाणून घेणे अत्यंत मोलाचे ठरेल. जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न आपण सर्वांसमोर ठेवत आहे. कोणता प्रश्न? आपण भूतकाळात कुणी कोणावर अन्याय केला, जुन्या जाती व्यवस्थेने समाज कसा पोखरला यावर सतत चर्चा करतो आणि एकमेकांना दोष देत असतो. पण जरा विचार करा, आजच्या या आधुनिक डिजिटल युगात जिथे आपण सोशल मीडियावर एकमेकांना त्यांच्या मतांवरून किंवा विचारधारेवरून त्वरित कॅन्सल करतो, एकमेकांवर लेबल्स लावतो आणि त्यांना ब्लॉक करून वाळीत टाकतो. हे तर खूपच वाढलंय आजकाल. तिथे आपण नकळतपणे एक नवीनच आणि अत्यंत कडक अशी डिजिटल जातीव्यवस्था तर निर्माण करत नाही हो ना, जिथे मतभेद असणाऱ्यांना अक्षरशः आधुनिक काळातील अस्पृश्यांसारखी वागणूक दिली जाते. बापरे, हा तर खरोखरच खूप गंभीर आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे. श्रोते हो, यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया पुढच्या सखोल चर्चेत. तोपर्यंत ज्ञानाचा हा प्रवास असाच सुरू राहू द्या. नमस्कार.